प्रत्येकाने सहकार्य करा. स्पर्धा आपली आहे आणि त्या स्पर्धेकरिता तुम्ही देखील तितकंच सहकार्य करणं हे गरजेचं आहे. सुरुवात होईल अखेरकार आणि आजच्या दिवसातील आणि आजच्या रजनीतील जो पहिला चेंडू आहे तो मार्गस्थ होतोय 8:48 दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या मॅच करिता. पहिला चेंडू एक लॉंग रनअपने इथून सुरुवात करेल अमोल भगत. हे पहिलं षटक हाताळण्याकरिता स्ट्राईक एंडला महेंद्र याला आपण पाहत आहे. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. एकीकडे येल्लो जर्सीमध्ये आपण पाहत आहे टीम श्रीराम कसराळी, दुसरीकडे अगदी आपण पाहत आहे रेड जर्सीमध्ये टीम प्रताप ट्रान्सपोर्ट हा संघ. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स होता आणि सन्मानपूर्वक खेळण्याचा मानस. जिथे गली रिझनमध्ये चेंडू निघून जाईल चेंडूला फील्ड केलं जातं एक सिंगल धाव आणि पहिली धाव ही स्कोर कार्डवर लागत असताना टीम श्रीराम कसराळी या संघाचे. श्रीराम कसराळी संघाच्या डगआउटमध्ये पाहिल्यानंतर असं वाटतच नाही की हा संघ इतका स्ट्रगल करेल, कारण की मोठमोठी नावं आहेत या संघामध्ये आणि तो परफॉर्मन्स होऊ शकला नाही. स्वतः रणजित गिने सॅटिस्फाय असतील या गोष्टीशी, कारण की ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स झाला तो थोडासा वीक जरूर झालाय. परंतु हे दोन्ही सामने जे आजच्या रजनीतील आहेत ना ते तितकेच गरजेचे आणि तितकेच महत्वाचे असतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले एक या अंकाने ही सुरुवात होत असताना चंद्रकांत भोईर थोडंसं अगोदरच बॅकलिप फिरून मोकळे झाले आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता पहा. एकाच संघात हे दोन्ही खेळाडू खेळत असतात आणि म्हणूनच एकमेकांच्या खानाखुना हे निश्चित स्वरूपाने ठाऊक आहेत. चंद्रकांत भोईर थोडंसं सरावापासून वंचित जरूर आहेत, परंतु अमोल भगत सरावामध्ये अगदी तटस्थ असणारा हा खेळाडू ज्याने लेदर क्रिकेटचा अगदी अनुभव घेतला आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळाली. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना तो पाहायला मिळाला, तोच अमोल भगत. गोलंदाजी मार्कवर एक या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीने स्कोर ऑफ द विकेट खेळलाय, लॉफ्ट केलं या चेंडूला, परंतु पॉइंटला अगदी प्रोटेक्शन ठेवलं गेलंय आणि जोपर्यंत आता चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव चंद्रकांत भोईर ऑन दी मार्क होईल आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. यशस्वीरितेने सुरुवात आणि ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावीच लागणार आहे आणि म्हणूनच या मॅच मध्ये तुम्हाला एकंदरीत ते कॉन्सन्ट्रेट थोडंसं वाढवावं लागेल की सुरुवातीला हलकासा वेळ द्यावा लागेल आणि तदनंतर कुठेतरी धावसंख्येला थोडासा पुढे नेण्याचा प्रयत्न तो करायला हवा आणि म्हणूनच दोन्ही फलंदाजांची भूमिका इथून तितकेच महत्वाची. आज महेंद्रवर तो विश्वास दर्शवलाय संघाने आणि लवकरात लवकर अगदी ओपनिंग पेअर म्हणून धाडलं गेलंय. आता या विश्वासावर कशा पद्धतीची कामगिरी असेल महेंद्रची ती देखील पाहणं योग्य. थोडंसं कौतुक झालं होतं जरूर, परंतु कुठेतरी पाणी फिरवलं गेलं असंच म्हणावं लागेल. यस्ट्यांच्या मागे सुरेख पद्धतीचा झेल जैवनच्या माध्यमाने टिपला गेलाय. बॅटची बाहेरची कडा, विकेट किपरचा सहारा, पहिला धक्का गॉन. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. सरस्वती मातेला अभिवादन करून पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण वळूयात. चला न्यू बॅटर इतका वेळ घेऊ नका. सर्वांना ही कळकळीची विनंती आहे. एक स्पर्धा आम्ही कव्हर केली, पारगर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, आणि त्या स्पर्धेमध्ये एक गोष्ट नमूद करू इच्छितो की तिथे विकेट गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं सेलिब्रेशन नव्हतं, कुठल्याही पद्धतीचं सॉन्ग वाजत नव्हतं डीजे कडनं. तिथे टायमर लागत होतं आणि ते टायमर होतं 30 सेकंदाचं. त्या 30 सेकंदांमध्ये अगदी फलंदाज बाद झाल्यानंतर आज जर आतमध्ये आला नाही तर निश्चित स्वरूपाने त्या फलंदाजाला बाद दिलं जायचं. ही नियमावली अगदी स्ट्रिक्टली पाळली गेली. म्हणून प्रत्येकाला ही कळकळीची विनंती आहे की वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करायचं प्रत्येकाने. दोन्ही अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. एक गडी बाद. ऑन साईडला खेळण्याचा मानस जरूर झाला. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे जिथून निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता हा डॉट बॉल. सुरेख पद्धतीची गोलंदाजी आहे. ऍक्शन, स्पीड, तदनंतर ॲक्युरसी या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात आणि फॉलो थ्रू देखील खूप चांगल्या पद्धतीने समाप्त होतो. म्हणजे जशी परिपक्वता एखाद्या गोलंदाजामध्ये हवी आहे ना, एक फास्ट ट्रॅक गोलंदाजी हाताळण्याकरिता, ती परिपूर्ण आपण अमोल भगत मध्ये पाहू शकाल.
दोन्ही अंकांवर धावफलक 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. थर्ड मॅन शॉट फाईन लेग आपण पाहत आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट कव्हर पॉईंट आपण पाहत आहे. डीपमध्ये अगदी पार असेल आपण पाहू शकाल. कव्हरच्या दिशेने अगदी प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगच्या दिशेने हलकासा वाईडिश आहे. ओहो, आवाज तर आला होता डेफिनेटली. रिॲक्शन सांगून जाते अमोल भगतची. बाल बाल बच गए चंद्रकांत भोईर. एक एंडने अगदी लकी आहे आय थिंक. त्या दिशेने आपण पाहता हा फटका पहा. कुठेतरी इनसाइड आउट खेळायचा जरूर मानस होता. लकीचं लक म्हणावं लागेल या वेळेस. आणि जयवंत भोईर अगदी आपण पाहता यस्टनच्या बागे मिस्टेक जी घटित होत असताना आणि मिस्टेक घटित होत असताना थोडेसे नाराज जरूर आहेत. आणि इथून जीवनदान मिळालं लकीला. लकीची अगदी विकेट मिळता मिळता राहिले. पहिलं षटक झाले समाप्त. दोन्ही अंकांवर एक गडी बाद. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम श्रीराम कसराळी संघ. दोन्ही अंकांवर धावफलक. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता तितिक्ष या गोलंदाजाला आणलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर. काय षटक राहिला. ॲक्युरसी, वेग, भन्नाट मिश्रण आणि चांगल्या लाईनवर आणि चांगल्या लेंथवर. वेगवान गोलंदाजी हाताळणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आज एक फास्ट ट्रॅक गोलंदाज जेव्हा मात्र तुम्ही मैदानावर उतरता, ही वेगवान गोलंदाजी हाताळणं तितकी सोपी गोष्ट नाही. तुमच्या रक्ताचं पाणी हे तुम्हाला करावं लागतं. ते एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतात. खांद्याचा जोर द्यावा लागतो. कित्येक वेळा आपण पाहिलं फास्ट ट्रॅक गोलंदाजी होत असताना इंजरी झाल्यात. म्हणून एक वेगवान गोलंदाज होणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि जी विशेष करून अमूल्य करून दाखवली वाखडण्याजोगे अप्रतिम पद्धतीने गोलंदाजी जी हाताळली. दोन्ही अंकांवर धावफलक. चंद्रकांत भोईर थोडंसं टायमिंगच्या बाबतीत आतापर्यंत तो स्ट्रगल करत असताना आणि विशेष करून या मॅच मध्ये थोडंसं चंद्रकांत भोईरचं चालणं हे तितकंच गरजेचं आणि महत्वाचं आहे. दोन्ही अंकांवर धावगती जी अधोरेखित. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. म्हणजे धावसंख्या जी कुठेतरी कन्व्हिन्सिंगली नाही आहे. कॉन्फिडन्स वाढवण्याकरिता ते चांगले स्ट्रोक हवेच संघाला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तितिक्ष. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल. फायनल क्षेत्रात चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार दन करीत हा पहिला चौकार. फायनल क्षेत्रात हा चेंडू निघून गेला, ज्याने कॉन्फिडन्स जरूर मिळेल संघाला आणि चंद्रकांत भोईरला देखील. 6 अंकांवर धावफलक. एक धक्का जो आतापर्यंत बसलाय. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 3 क्षेत्ररक्षक जे आता 38 सर्कलच्या बाहेर जे विशेष करून पाहायला मिळतात. मोठा प्रहार जरूर करायचा आहे, परंतु थोडंसं वेट परिपूर्ण ट्रान्सफर होऊ शकलं नाही. जागावरच खेचून मारण्याचा मानस आणि पकडले जातील मिड विकेटला एक चांगला झेल. अमोल आहे या झेलखाली. दुसऱ्या विकेटचं झालेलं पतन. जो स्ट्रगल होता ना चंद्रकांत भोईरचा, तो स्ट्रगल झालाय यावेळेस समाप्त. गॉन. थँक्यू. दुसरा धक्का जो बसत असताना टीम श्रीराम कसराळी या संघाला 6 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. आणि या 2 धक्के जे जवळ जवळ बसले गेलेत. रोहित वैती या संघाचा जो आयकॉन खेळाडू आहे तो मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. चांगल्या गतीने धावा तर बनवायच्याच आहेत, कारण की एक गोष्ट मी सुरुवातीलाच नमूद केली होती. जर श्रीराम कसराळी संघाला या स्पर्धेमध्ये तग लावून राहायचं असेल तर मोठ्या फरकाने आणि मोठ्या धावेंच्या फरकाने जिंकावं लागेल. म्हणूनच हे माइंडमध्ये असून इथून तुम्हाला ती फलंदाजी करावी लागणार आहे. 6 अंकांवर धावफलक. तितिक्षची आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 3 चेंडूकडे 4 धावा दिल्यात.
आणि एक महत्वाची विकेट चंद्रकांत भोईर जो मात्र माघारी परतला. हा दोन्ही सलामीवीर बॅटरने अगदी निराश केलं आणि हेच कारण आहे की जे कॉम्बिनेशन शोधतायत ना श्रीराम कसराळी संघ, ते कॉम्बिनेशन त्यांना आतापर्यंत सापडलं नाहीये. कुठल्या फलंदाजांना नेमकं सलामीवीर ओपनिंग पेअर करिता धाडायचं आहे, या सर्व काही गोष्टी आतापर्यंत एक प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. तिथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हुकचा फटका जरूर आहे. हा थोडासा पेटन स्ट्रोक आहे रोहित वैतीचा. स्कोरलेगच्या क्षेत्रात चेंडूला फील्ड केलं जाईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते, एक सिंगल धाव ही रोहितच्या बॅटमधून मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आतापर्यंत जे पॉवर प्ले घटित झालेत ना, त्यामध्ये सर्वाधिक कमी धावसंख्या जी ॲव्हरेज वाईज म्हणू शकाल की 2 सामन्यांमध्ये ती श्रीराम कसराळी संघाच्या नावे आहे. म्हणूनच कुठेतरी तीच गोष्ट थोडीशी दुरुस्त करणं गरजेची बाब आहे. ड्राईव्ह आहे चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक जो आपण पाहू शकाल थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर खेळला जातोय. पारस आहे डीपमध्ये चेंडूच्या हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. दोन्ही आमचे ऑफिशियली पंचांची जोडी विजय भोईर घाटेकरवरनं बिलॉंग करतात आणि त्यानंतर महेंद्र गरेल जे कर्जूनवरनं बिलॉंग करतात आणि गणेश धावडे जो ब्रँड आहे पालवलीचा आहे तिने ऑफिशियली पंच जे तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेकरिता. 9 अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील. बॅकअप दिलेंत आहे. सरळ बॅटचा उपयोग तर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये स्थित. चेंडूची हाताळणी अचूकतेने केली जाते. फक्त आणि फक्त एकच धाव आणि एकच धावेवर आता समाधानी राहावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकेरीच्या मदतीने 2 षटकांचा खेळ आणि पॉवर प्लेची दोन्ही षटकं परिपूर्ण नावे राहिली प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाच्या वतीने. कारण की अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी जी पाहायला मिळाली. 10 अंकांवर धावफलक. टीम श्रीराम कसराळी या संघाची धावसंख्या पहा. धावसंख्येवर पाहिल्यानंतरच बसू नका, परंतु हे प्रयत्न तुम्ही प्रामाणिकपणे करा. असं आपण नेहमीच म्हणतो ना, प्रयत्न यशस्वी होत किंवा अयशस्वी होत, तुमच्या कार्याची प्रशंसा अथवा ना हो, मनुष्याने त्याचे कर्तव्य हे केलेच पाहिजेत. जेव्हा मनुष्याचे कर्तव्य दक्षता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो ना, त्याचे शत्रू देखील त्याचं कौतुक करू लागतात. म्हणून या मॅचमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी लाभाव्या लागतील. परिपूर्ण स्वतःच्या नावाकरिता नव्हे, तर संघाच्या अगदी नावाकरिता आता तुम्हाला खेळावं लागेल आणि म्हणूनच इथून जास्तीत जास्त धावसंख्येच्या दिशेने तुम्हाला मार्गस्थ व्हायचं आहे. 10 अंकांवर धावगती जे आतापर्यंत अधोरेखित आहे आणि 2 धक्के जे जवळ बसले गेलेत. तिसरं षटक पुन्हा एकदा इथून आपण पाहता आणि हा चांगला टर्न आहे. स्वतः अमोल भगत कर्णधार आहेत, ठाऊक आहेत त्यांना कशा पद्धतीने सिच्युएशन चालले. म्हणजे जी सिच्युएशन थोडीशी कुठेतरी फसले ना, त्याला अधिकच जटिल करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय आणि स्वतः गोलंदाजी मार्कवर आलेत. अमोल भगत याला आपण पाहताय वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाकडनं हे तिसरं षटक हाताळण्याकरिता इथून मार्गस्थ होईल. सवाटचा उपयोग तर जरूर केला जातोय. मिडॉक क्षेत्रात चेंडू निघून येईल. पारस आहे डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पारसच्या माध्यमानं यावेळेस पाहायला मिळतं. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. 11 या अंकांवर धावफलक हा नेल्सन आकडा. 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 ही विषम संख्या म्हणून संबोधली जाते आणि नेहमीच नेल्सन या आकड्याने थोडासा अशुभ आकडा. 11 या अंकांवर धावगती. दर्शन आहेत आमच्या समवेत सत्यवान सापणे यांचे चिरंजीव, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. 11 धावा या स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या पेसने ही गोलंदाजी होत आहे. फक्त आणि फक्त अगदी दिशा दर्शवली होती, परंतु शॉट तडम्यांच्या दिशेने ॲक्युरसीने या चेंडूला फील्ड केलं जाते. आय थिंक निखिल आहेत आणि निखिलने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. खामोश आहे जरूर. सिंगल डबल येत आहेत, परंतु कॉन्फिडन्स देण्यासाठी चांगल्या स्ट्रोकची निवड ते आता करावी लागणार आहे. 12 धावा ज्या स्कोर कार्डवर अधोरेखित आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. 2.2 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. गुड डिलिव्हरी खोलवर लेन आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे निघून जाईल. काय रिदम मिळालाय आणि त्या लेंथवर आपण पाहताय की बॅक करतायत स्वतःला आणि चांगल्या गतीने ही गोलंदाजी हाताळत असताना इथून अमोल भगत काय स्पीड राहिलंय. 1.3 म्हणजे जवळ 9 चेंडू हाताळलेत आणि 4 धावा दिल्यात आणि ज्यामध्ये एक विकेट देखील मिळवलंय.
जास्तीत जास्त डॉट बॉल जिथून पाहायला मिळतात आणि डॉट बॉलचं प्रमाण जितकं अधिक संघाची धावसंख्या तितकीच कमी होणार आहे. सरबाटचा उपयोग तर जरूर केला आहे. बळी अगदी आहेत मिडॉन क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू निघून येईल लॉंगॉनमध्ये. फक्त आणि फक्त एक सिंगल डबलच्या साह्याने धावसंख्येला हलतं ठेवलं जातंय. बुनबुनसे घडा भरता आहे, थेंबे थेंबे तळे साचे. त्या पद्धतीने एक धाव स्कोर कार्डवर येईल आणि एकेरीच्या मदतीने 13 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत आणि चांगली गोलंदाजी टिच्चून मारे जे आतापर्यंत केले गेलेत टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाकडनं. स्लाइस केले, थोडासा आगळा वेगळा स्ट्रोक. बॅटचं फेस अगोदरच ओपन केलं होतं आणि चेंडूला अगदी खेळलं जाते पॉईंट क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव अधोरेखित झालंय. थोडंसं फंबल बॅकअप जोपर्यंत होईल, सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते आणि 2च धावेवर आता समाधानी राहावं लागेल. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. चेंडूंचा खेळ झाला या षटकातील 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. पॉवरप्लेचं बंधन हटल्यानंतर जवळ 5 क्षेत्ररक्षक जे तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत आणि विशेष करून पॉवर प्ले खामोशी भरच राहिलं. 10 धावा होत्या पॉवर प्लेमध्ये आणि तेच कारण आहे की कुठेतरी जी धावसंख्या आहे ना ती परिपूर्ण कमी आहे. शेवटचा अंतिम बॉल, 15 या अंकांवर धावफलक. लेफ्ट केलंय या चेंडूला, बाकीचं काम पंच करतील. वाईटचा इशारा पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल, एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 16 या अंकांवर 16 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये देखील. धावा थांबवल्यात. 6 धाब्यांचं हे षटक आतापर्यंत अमोलचं. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळल्यात. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. रोहितच्या बॅटमधून स्ट्राईक ठेवेल स्वतःकडे. 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 17 या अंकांवर धावफलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम श्रीराम कसराळी या संघाची धावसंख्या, थोडीशी धावसंख्या ही कमी जरूर आहे, परंतु या उर्वरित 18 चेंडूंमध्ये जर प्रतिकार आणि प्रतिहल्ला जर झाला तर निश्चित स्वरूपाने या धावसंख्येला अगदी वाढवता येईल. परंतु अमोल भगतचं स्पेल आपण पाहत आहे. 2 षटक हाताळले, ज्यामध्ये 5 डॉट बॉल आपण पाहत आहे. 9 धावा ज्याने खर्च केला आणि एक महत्वाची विकेट. आणि इकॉनॉमी पहा 4.50 ची इकॉनॉमी. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात अशा पद्धतीचे अनालायसिस जे तुम्हाला पाहायला मिळतील आणि तेच अमोल भगतने पुन्हा एकदा करून दाखवलं की स्वतःवर विश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. आणि ज्या एफर्ट्सने आतापर्यंत त्याने गोलंदाजी केली ती महत्वाची होती आणि ती गोलंदाजी संघाच्या बरोबरीस आणि संघाकरिता फायदेशीर ठरत. इथून धीरज या गोलंदाजाला आणलं गेलंय. मान्यवरांचा देखील शुभाग म्हणत असताना विद्यमान मयुरजी पाटील साहेबांचं देखील आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष सहर्ष स्वागत. एक मैत्री दुनियेतील राजा माणूस ज्यांना मात्र संबोधलं जातंय त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आणि त्यांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे. आजच्या रजनीतील हा सामना क्रमांक पहिला. प्रताप ट्रान्सपोर्ट आणि श्रीराम 11 कसराळी. कुठेतरी जी धावसंख्या कमी आहे 3 षटकामध्ये श्रीराम कसराळी संघ फक्त आणि फक्त 17 धावेंवर जो इथून पाहायला मिळतो आणि 2 गडी बाद. 14 षटक हाताळण्याकरिता धीरजवर इथून जिम्मेदारी दिली गेले. स्ट्राईक एंडला इथून रोहित वैते. कनेक्शन आता प्रॉपरली जुळलंय. कनेक्शन विथ टायमिंग आणि चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड ऑफ कॉर्नर सीमारेषा पार. निलेश सोलंकी आणि नागेश यांच्या भेटीकरिता षटकार 6. तेवीस या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. आता चांगलं कनेक्शन जुळलं. धावसंख्येला अगदी अग्रगण्य केलं जात आहे. 23 या अंकांवर धावगती. 3.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. धीरजच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर चढवलेला हा प्रतिहल्ला आणि इथून हे हल्ले तुम्हाला सातत्याने वारंवार करावेच लागणार आहेत. कारण की या मॅच मध्ये मी अगोदरच म्हटलं की तुम्हाला सर्व काही पणास लावावं लागेल आणि म्हणूनच जी धावसंख्या जर तुम्हाला मोठी करायची असेल तर ते मोठे स्ट्रोक जरुरी आहेत. हलक्याशा हाताने खेळला एक सिंगल धाव येईल.
या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 24-24 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे आणि या 2 गडी बाद जी आतापर्यंत स्थिती मंद मंद पावलांनी अगदी आपण पाहत आहे मान्यवरांचं देखील शुभागमन होत असताना. आणि पुन्हा एकदा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत मान्यवरांचं. आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचंय. ऑन साईडला खेळायचं होतं जरूर, परंतु चेंडू निघून आला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. फक्त आणि फक्त एका सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 25-25 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. आतापर्यंत जी सुरुवात आहे ना, थोडीशी खामोशी बरी राहिले, शांतता आहे. धावसंख्येच्या बाबतीत मोठे स्ट्रोक हवेत, ते मोठे स्ट्रोक आले तर निश्चित स्वरूपाने धावसंख्येला थोडंसं पुढे नेण्याचं काम करतील. परंतु प्रयत्न हे तुम्हालाच करायचे आहेत. सर्व काही गोष्टी सोप्या पद्धतीने पार पडणार नाहीयेत. कॉन्सन्ट्रेट ते यावेळेस स्लॅप झालं. कंट्रोल सुटत असताना गोलंदाजाच्या हातखंडातनं नोचा इशारा आणि इथून फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. इट्स अ बीमर बॉल. नोचा इशारा आलाय. 26 या अंकांवर धावफलक. आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. आणि कुठेतरी आता थोडंसं मोमेंटम शिफ्ट करण्याची संधी आहे. जर या चेंडूवर जर मोठा स्ट्रोक आला तर निश्चित स्वरूपाने हलकंसं मोमेंटम. सायरन वाजलं गेलंय, अर्थातच स्वातंत्र्य आहे आता फलंदाजाला. ऑन साईडला खेळलाय, इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक आहेत बळी त्या दिशेने. वर्क तर अतिशय सुरेख झालं. जवळजवळ सिंगलला आता डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धाबा ज्या इथून विशेष करून पाहायला मिळत आहेत. आणि या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 28-28 या अंकांवर. चांगलं वर्क पाहायला मिळालं. इन मुवमेंटला रिले वर्क आहे आणि चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं आणि सेफ आहे. पाठच्या आतलीकडे लागली जाईल. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूची हाताळणी जी केली जाते. एक सिंगल धाव घेण्याचा अगदी प्रयत्न जरूर होता, परंतु यू वेट म्हणून म्हटलं. लकी पाटील एकेंडे बॅटर. लकीचा खेळ जो 8 चेंडूगडी 5 धावांवर खेळतोय. रोहित वैती एकेंडे 14 धावांवर चौल खेळतोय, परंतु जी धावसंख्या तुम्हाला हवी आहे जवळजवळ मी तर म्हणेन की 70 ते 80च्या आसपास जाणं जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला त्या मजबूतीने परतायचं असेल तर म्हणून तिथपर्यंत पोहोचणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं. 28 या अंकांवर धावगती. फुल टॉस मिळाला आणि फुल टॉसवर यावेळेस झालाय फुल टॉल वसूल. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धाडलं गेलं. रोहित वैतीच्या बॅटमधनं झालंय रो हिटिंगला सुरुवात. षटकार. थर्टी 34 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 34 धावा स्कोर कार्डवर जे अधोरेखित आहे. टीम श्रीराम कसराळी या संघाची ही धावसंख्या. 5 षटकाची सुरुवात जी षटकाराने झाली आणि षटकाचा जो अंजाम आहे तो देखील षटकाराने झाला. मागील षटक धीरजचं जे 16 धावेंचं राहिलं आणि थोडीशी राहत आता डगआउट मध्ये जी विशेष करून इथून पाहायला मिळते. कानमंत्र देखील गेला पाणी गेल्यानंतर, कारण की उर्वरित जे 12 चेंडू आहेत ना ते तितकेच महत्वाचे असतील. या 12 चेंडूकडे जास्तीत जास्त धावसंख्येच्या दिशेने तुम्हाला पोचावं लागेल. मुख्य मंचावर नुकताच शुभागमन झालं मयूरजी पाटील साहेबांचं. तदनंतर मनोजजी पाटील साहेब असतील, किसनजी पाटील, भरतजी गरज साहेब आणि या गोड व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मान्यवरांची ही मानदेआळी आणि त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 34 या अंकांवर धावगती आहे. 4 षटक इथून समाप्त झालेत. ड्राईव्हचा फटका तर दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत पारस. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाते. सिंगल धाबेभरच जाता समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 35 या अंकांवर. कालचा दिवस देखील आपण पाहिला की धावा परिपूर्ण चेज होत होत्या, परंतु शेवटचा जो अंतिम सामना क्रिटिक एंटरप्राइजेस संघाने खेळला त्यामध्ये 95 धावेंचा पाऊस आणि 95 धावाच्या जवळजवळ सर्वाधिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये एक मयूर पाटीलच्या बॅटमन आलेलं अर्धशतक, किसन पाटीलची झालेली ती अटॅकिंग बॅटिंग
आणि विथ द टीमचं जे कॉम्बिनेशन जुळलं, विथ द बॅट असेल, विथ द बॉल असेल आणि तदनंतर क्षेत्ररक्षण ते देखील तितकंच महत्वाचं आणि गरजेचं. बॅकअप दिले जरूर आहे, परंतु पंच वळतायत. वाईटचा इशारा आला पंचांकडनं. एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 36 या अंकांवर. थोडेसे प्रयत्न आता अधिकाधिक तुम्हाला करावे लागणार आहेत. मनीषला आपण पाहता या षटकाकडे जरूर आणलं गेलंय. 36 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. खोलवर लेन जरूर हाताळली गेली. सरळ चेंडू त्यांच्या भागे. या इनिंग मधील एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जो डॉट बॉलचं प्रमाण आहे ना ते अधिकाधिक आहे आणि म्हणूनच जी धावसंख्या ती तुम्ही पाहू शकाल तितकीशी कॉन्फिडन्स युक्त टोटल तर नाहीये. आतापर्यंत पुढे वाटचाल करण्याचा तर प्रयत्न आहे, परंतु डॉट बॉल देखील येतात मध्यंतरी, ज्याने प्रेशर पुन्हा एकदा बिल्ड होत आहे. ऑन साईडला खेळला गेलाय जरूर. क्षेत्ररक्षक अगदी लॉंगॉनवरनं पुढे येतील. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा निश्चित स्वरूपाने मिळणार आहेत आणि कुठेतरी आता थोड्याशा आणखी धावा. 3 धावा निश्चित स्वरूपाने कंप्लीट झाल्या. 4थ्या धावेचा आता जो प्रयत्न आहे तो इथून सुरू झालाय आणि हा ना करता करता 4थी धाव देखील कंप्लीट झाले. लकी पाटील आज म्हणावं लागेल की लकीच ठरले. त्या अगोदर देखील एक जीवनदान मिळालं होतं आणि पुन्हा एकदा आपण पाहताय की चेंडू हातामध्ये जवळ जवळ आलाच नाही आणि तोपर्यंत 4 धावा पळून कंप्लीट केल्या जातात. या 4च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 4040 या अंकांवर. टीम श्रीराम कसराळी हा संघ आपण पाहताय. रोहित वैद्य आता चांगल्या गतीने खेळतोय. 200चा स्ट्राईक रेट, 12 चेंडूगणी 24 धाब्यांवर तो खेळ करत असताना, परंतु जो फिनिशिंग टच द्यायचा आहे ना तो इथून खूप महत्वाचा असेल. एखादी मातीची वस्तू बनवल्यानंतर आपण त्याला जोपर्यंत आकार देत नाही, त्याची रंगरंगोटी करत नाही, ती वस्तू शोभून दिसत नसते. आणि तसंच क्रिकेटमध्ये आहे. जो आगाज तुम्ही केलाय त्याला अंजामापर्यंत नावच लागणार आहे. आणि म्हणूनच कुठेतरी जी गोलंदाजी आता आपण म्हणू शकाल की बरोबर खोलवर लेंथ आहे. यॉर्कर तदनंतर बुंद्यात हे चेंडू हाताळले गेलेत. डॉट बॉलचं प्रमाण ते अधिकाधिक आहे. या षटकाकडे देखील 40 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. अक्रॉस बॅटने खेळण्याचा जरूर मानस होता. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपाने धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 41 या अंकांवर. सुरुवात जी प्रामुख्याने थोडीशी खामोशीभरी जरूर झाली होती, परंतु रोहितने अगदी या इनिंगला थोडंसं धरून आणि पकडून ठेवलंय. कनेक्शन पुन्हा एकदा प्रॉपरली तर जुळले जरूर. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते बनतील दर्शक आणि चेंडू निघून जात असताना मिड विकेट सीमारेषा पार. रोहितच्या बॅटमधनं आणखी एक कालीबर असणारा हा षटकार 6. मोठा प्रहार आणि रोहितच्या बॅटमधनं धाबा मिळतील यावेळेस 6 आणि 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 47 या अंकांवर. हे धाव फलक शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. कॉन्सन्ट्रेट पुन्हा एकदा लाभ झालाय. कंट्रोल ते सुटलं गेलं आणि कंट्रोल सुटत असताना आता मोमेंटम देखील शिफ्ट होताना पाहायला मिळेल. रोहितच्या बॅटमधनं आणखी एक दर्जेदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धाबा 4 आणि नोची मोहर. नोचा इशारा. पुन्हा एकदा फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. सायरन वाजलं गेलंय आणि जिथून आपण पाहताय 4+1 5 बहुमूल्य आणि अतिरिक्त धावाच्या स्कोर कार्डवर आणि धावगती जाऊन पोहोचेल आता 50+52 या अंकांवर. टीम श्रीराम कसराळी हा संघ. फ्रीडचे सिग्नल जे ऑन आहेत. रोहित वैद्य आता 15 चेंडूगडी 34 धाब्यांवर खेळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मनीष खाली राहिला, परंतु जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने हा चेंडू जो पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही धाव आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 53-53 या अंकांवर. पहा वेळ घालवला आणि वेळ व्यतीत केल्यानंतर धावा बनतायत आणि हे रोहितच्या बॅटिंगच्या माध्यमानं पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने रोहितने सुरुवातीला वेळ घेतला, आता तो वेळ खर्च करत असताना चांगली बॅटिंग. फ्रीडचा चेंडू जरूर आहे. ऑन साईडला परावर्तित केला जाईल. इंटू द गॅप मध्ये नो चान्स फॉर द फिल्डर.
रोहितच्या बॅटमध्ये धावेंचा आता कुठेतरी ओक वाढला गेलाय. रोहित है मामला फिट है. चौकार. थँक्यू. आदरणीय सन्माननीय विद्यमान मयूरजी पाटील, नुकताच त्यांचं शुभ आगमन झालं मुख्य मंचावर आणि वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता त्यांच्या माध्यमानं विद्यमान मयूर विष्णूजी पाटील याचकडनं 2000 रुपयांचं आर्थिक साह्य या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता मिळालंय आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा आपण करूया लाख लाख धन्यवाद व्यक्त. थँक्यू सो मच. मयूर विष्णूजी पाटील यांच्या माध्यमानं या स्पर्धेकरिता 2000 रुपयांचं आर्थिक साह्य जे आपल्याला मिळालंय, पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप धन्यवाद. 57 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. बळीयाला पण पाहताय हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता. एकेंडे लकी पाटील तो थोडासा स्ट्रगल जरूर केला, परंतु रोहित वैदिक काय बॅटिंग आहे, अप्रतिम. मोठा फटका जरूर खेळायचा. हा फटका हवेमध्ये आणि झेल इथून कन्वर्ट केला जाईल. अमोल भगत या झेल खाली आणि ते चुकी करणार नाहीयेत. कुठेतरी स्ट्राईक द्यायची होती जरूर इथून रोहितला, परंतु रोहित इथून नॉन स्ट्राईक एंडलाच राहील कारण विकेट गेलंय पहिल्या चेंडूवर. वेलकम बॅक. 57 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 5.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. खेचून जरूर मारायचं होतं ऑन साईडला आणि ते बाद देखील व्हावं लागेल. कुठेतरी अगदी बॅट स्लाइड झाली नाही आणि तेच कारण थोडस वेळ घेतला गेला फलंदाजाकडनं देखील आणि इथून विकेट मिळत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 57 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 5.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. नव्या बॅटर नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत त्याला पण पाहताय. 57 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ जो तितकाच महत्वाचा असेल आणि रोहित वैद्य आतापर्यंत 16 चेंडूकडे 38 धाब्यांवर खेळतोय. महत्वाच्या खेळाडूचं महत्वाच्या सामन्यामध्ये चालणं हे तितकंच महत्वाचं होतं. लेफ्ट केला जाईल. वेल लेफ्ट. वाईटचा इशारा पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव येईल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 58 या अंकांवर. 58 58 धावा या स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी जर होते या षटकागणिक. सरबाटचा उपयोग तर जरूर केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल धावा अधोरेखित झाले आणि डबल करिता कॉल दिला गेला. फेकी थोडीशी उशिराने झाली आणि फेकी देखील हलकीशी स्क्वेअर होती. या स्क्वेअर फेकीचा फायदा घेतला. 2 धावा मिळतात. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 60 या अंकांवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल.
आणि 60 धावा ज्या स्कोर कार्डवर इथून पाहायला मिळतात. पहा सुरुवात खामोशी बरी होती. पॉवर प्लेच्या 2 षटकाकडे 10 धावा होत्या आणि तदनंतर प्रत्युत्तर दिले रोहितने. पुन्हा एकदा लेफ्ट केलं जाईल या चेंडूला एक्स्ट्राच्या स्वरूपाने आता धावा मिळत आहेत. अतिरिक्त स्वरूपाने ही धाव आणि धावगती जाऊन पोहोचेल 61-61 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. जर ही सुरुवात पहिल्या रजनीमध्ये चांगली मिळाली असती, 2 सामने खेळले जरूर, त्यामध्ये जर एखादा सामना जिंकला असता तर तोच कॉन्फिडन्स अजून देखील वाढताना पाहायला मिळाला. परंतु एक चांगली इनिंग जे आता या मॅचमध्ये पाहायला मिळतंय आणि ज्याने निश्चित स्वरूपाने हा कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळणार आहे. एक सिंगल धावाधुरकी झाले, डबल करिता कॉल जो आता इथून दिला जातोय आणि यापैकी हे आता जोपर्यंत होईल आणि फलंदाजाला आता बाद व्हावं लागेल. अनिकेत पुन्हा एकदा धावचित स्वरूपाने होईल बाद. विकेटचं झालेलं पतन, आणखी एक धक्का गॉन. वेलकम बॅक. 62 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 41 या वैयक्तिक अंकांवर खेळतोय रोहित वैती. सरबाटचा उपयोग तर जरूर केला. फटका अधिकाधिक उंच आणि अधिकाधिक लांब जाईल का? चांगले एफर्ट्स राहिले डीप मध्ये. चेंडूला अलीकडे तर रोखलं जात आहे धावगड्याचा मानस आणि जोपर्यंत चेंडूच्या हाताळणी केली जाईल 2 धावा रोखू शकत नाही. पंच चेक करू इच्छित आहेत बाउंड्री लाईन. मोठा प्रहार केला पहा. हलकासा लेट स्विंग होता, लपेटला या चेंडूला आणि लॉप केलं गेलं लॉंगॉनच्या दिशेने. आणि आता चेक केलं जाईल. आमची डिविन लाईव्ह नेटवर्कची टीम पुन्हा एकदा बिझी होताना पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने एफर्ट राहिले ना अप्रतिम पद्धतीने आणि वाह काय एफर्ट्स आहेत. अप्रतिम पद्धतीने एफर्ट्स आणि सेफ आहे बाउंड्री लाईन. आपल्या संघाकरिता निश्चित स्वरूपाने धावा वाचवल्या जरूर. 2 धावा मिळणार आहेत दुहेरीच्या साह्याने. धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 64 या अंकांवर. स्ट्रोक चांगला कन्व्हिन्सिंग स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये निघून जाईल चेंडू. लॉंग लेगचं क्षेत्र खाली आणि फॉलोइंग स्वीपच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं शेवटच्या अंतिम चेंडूवर. हा चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. 68 या अंकांवर धावफलक. आणि काय बॅटिंग राहिली रोहित वैतीकडनं. 20 चेंडूंमध्ये 47 धावा आणि महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचा खेळाडूचं चालणं हे तितकंच गरजेचं होतं. हा फटका पहा. पार्ट लाईनला चेंडू होता, कुठेतरी परिपूर्ण झोकून दिलं. बॅकलिपच्या साहाय्याने खेळला गेला आणि स्वतः पडले, परंतु चेंडूला धाडलं गेलं बाउंड्री लाईन सीमारेषा पार. फॉलोइंग स्वीपचा दर्जेदार स्ट्रोक चौकार. थँक्यू. पद्मनजी पाटील यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. या आपण यथोचित स्वागत सन्मानाकडे वळतोय. या परिसरातील एक दिलदार व्यक्तिमत्व विद्यमान मयूर विष्णूजी पाटील आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान मी विनंती करतोय. पद्मनजी पाटील आपल्या शुभ हस्ताने आपण मयूर विष्णूजी पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान हा मुख्य मंचावर करावयाचा आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि आज व्यासपीठावर मान्यवरांचं शुभ आगमन आणि विद्यमान मयूर विष्णूजी पाटील यांचा हा यथोचित मान सन्मान पद्मनजी पाटील यांच्या शुभ हस्ताने इथून पाहायला मिळतोय. हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. या स्पर्धेकरिता 2000 रुपयांचं आर्थिक साह्य हे मयूर विष्णूजी पाटील यांच्या माध्यमानं आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं आणि त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीकरिता मयूरजी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही संघ चला रेडी राहा. 68 धाबा झालेल्या आहेत. 69 धावसंख्येचा पाठलाग हा करावा लागेल आणि हा पाठलाग कशा रीतीने होईल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता समालोचन कक्षेमध्ये हा पाठलाग कशा रीतीने होईल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता समालोचन कक्षेमध्ये हळुवारपणे फेरबदल या आपण ऐकूयात भरत मार्गसभा.
मुख्य मंचावर उपस्थित मान्यवर मनोजजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आपल्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. मैजी पाटील देखील उपस्थित होतात आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत. टीम यशमित 11 घासकोपरी. मनोजजी पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ताने जयेश आहेत. एकीने कालचा दिवस जयेश करिता देखील खास राहिला. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी गणेशपुरीमध्ये जाऊन उचलली आणि त्यांचं सर्वात आधी अभिनंदन. वैतरणा बॉईज संघ हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ताने हा कॉल केला जातोय. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ हेड. मनोजजी पाटील आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. पहिली रजनी खासम खासच राहिली तुमच्याकरिता, कारण की विजयाने तुम्ही देखील वाटचाल केली. सर्वात आधी एकंदरीत एक संघ मालक म्हणून तुमची भूमिका ही फार महत्वाची होती, कारण की आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की एक कॉल गेला तुम्हाला संघ घ्यायचा आहे आणि तुम्ही होकार दिला. त्याबद्दल थोडंसं म्हणायचं आहे. निश्चितच क्रिकेट म्हटलं की कुठेही काय पण आपण करायला तयार असतो आणि खास करून वैतरणा ग्रामीण लीग ही मला 4 वर्षापासूनच सांगत होते की तू एकटा खेळ, परंतु जयेश असू दे, सत्यवान, पंकज, पूर्ण वैतरणा, पण त्यांना बोललो एकटा नाही, माझा संघ आहे त्याच्यातली 4-5 पोरं गेली तर मला बरं वाटेल थोडं, आणि एकटा खेळल्यानंतर त्यांना किती वाईट वाटेल. त्यासाठी मी 4 वर्ष न खेळता होणार न राहता यावर्षी संधी भेटली ती लगेच एक कॉलला मी हो बोललो. ज्या पद्धतीने संघ खेळला तुमचा पहिल्या रजनीमध्ये, कसं एकंदरीत त्यांचं कॉम्बिनेशन राहिलं, खुश आहात ज्या पद्धतीने संघ तुम्हाला मिळाला? हो, निश्चितच खुश आहे. जे माझे 12चे 12 प्लेयर आहेत हे खूप चांगले आहेत आणि जेणेकरून या ग्राउंडवर खेळणारे आहेत आणि सर्वांना डावपेच प्रत्येकाचा माहिती आहे, त्यांच्यानुसार ते खेळतात. खरोखर खूप चांगले त्यांची रणनीती आहे. टॉस महत्वपूर्ण आहे, निर्णय काय असेल? निर्णय असेल क्षेत्ररक्षण. आणि थोडक्यात जे आयोजन ठेवले कमी वेळेमध्ये, विशेष करून आणि कोर कमिटी जी आहे आमची, त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? निश्चितच. आणि VGPL म्हटलं म्हणजे कुठलीही एक लीग म्हटली तर लीग ही ठेवणं फार सोपं नसते आणि ही कठीण काळामध्ये एक इंदिरा राजाची सुद्धा त्याच्यामध्ये साथ भेटली आणि जेणेकरून सत्यवान एक खूप मेहनत करतो, जेणेकरून पूर्ण कमिटीच करते, परंतु सत्यवानची एक मेहनत आहे, त्या कुठेतरी मेहनतीला एक फल भेटलं आणि जेणेकरून पूर्ण जो वैतरणा विभागातील जी काही आजी त्यांनी रणनीती निभारलेली आहे ती अति सुंदर, जसे काय जेणेकरून ही भिवंडी तालुक्यामध्ये पाहायला भेटायची अशी ती आज आपल्या विभागामध्ये भेटते, हे बघून फार आनंद वाटतोय. आणि जेणेकरून समालोचकसुद्धा एक आदेश आणि आमचे भरत मोरे हे तर आवाज एकदम अति सुंदर गोड तुमचे आवाज, आणि तुमचे आवाज जेणेकरून असं वाटतंय की कुठे आपण ISPला बसलोय काय. खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने हे क्रिकेटचे दर्दी नसूनच आणि त्यांनी क्रिकेट हे जिवंत ठेवलंय, विशेष करून महेशजी पाटील. शुभेच्छा असतील माझ्याकडनं. जयेश, कारण की मॅच देखील सुरू आहे, शुभेच्छा असतील माझ्याकडनं देखील. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. टीम यशमित 11 घासकोपरी, महेशजी पाटील यांनी चांगल्या पद्धतीचं मनोगत दिलं आपल्यापर्यंत आणि नाणेफेकीचा कॉल जिंकून त्यांनी प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये, जिथे भरतजी मोरे सर रुजू असतील. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. थँक्यू. चला, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम गणरायाला वंदन आहे आणि त्याचबरोबर ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. चालू असलेला सामना एका बाजूला आहे तो श्रीराम कसराळी आणि त्यांच्यासमोर प्रताप ट्रान्सपोर्ट, या दोन संघादरम्यानची मॅच आहे. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 हा संघ यावेळेला बॅटिंग करतोय. 9-0. नेक्स्ट बॉल. मंथनचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. आतमध्ये येत असताना गतीमध्ये थोडीशी कमी बघायला मिळाली आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. जयमतने खूप चांगला एक फटका खेळला तो हुकचा. तो थोडासा नेत्रदीपक होता, सगळ्यांना वारंवार बघावासा वाटत होता आणि त्या षटकाराने धावफलकाची गती थोडीशी वाढली आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातला बाकी आहे. पाठलाग करायचा 69चा 69 आणि या पहिल्या सामन्यामध्ये आजच्या रजनीच्या काय त्या धाबाचा पाठलाग होईल का? फुलवले त्यावेळेला पायामधला चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाने उशिराने बघितलंय पण उशीर नाही झाला
आणि खेळ संपला. जयवंतचा फलंदाज बाद. पहिला धक्का टीम प्रताप ट्रान्सपोर्ट्स 9-82 संघाला. थँक्यू. सुंदर जेल पायामधल्या चेंडूला फ्लिक ऑफ द रीज बॉटम हँडला वापरत असताना चेंडूला ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. क्रीजचा वापर पण चेंडूची उंची इतकी जास्त गेली की लांबी नाही गाठता आली. सहज हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या. सुंदर जेल काऊ कॉर्नरमध्ये टिपला गेला. फलंदाज बाद झालाय. जयवंत पाटील पैताना बाहेर गेल्यात आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दीपक आलेत. 9 वरती 1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. मंथनचं षटक संपलं आणि त्यानंतर आता ॲज युजल मंथन नंतर रोहित. पहिल्या मॅच पासून आतापर्यंत मंथन नंतर रोहित आणि रोहितच्या पहिला मंथन हे आपण बघितलंय. आता सुद्धा तीच रणनीती, तेच प्लॅन, त्याचं एक्झिक्युशन बघूयात कशा पद्धतीने होतंय. कारण मंथनचं पहिलं षटक खूप चांगलं राहिलं, संमिश्र राहिलं. एक षटकार आल्यामुळे धावफलकाला बढावा जरूर मिळाला, परंतु त्या षटकाराचं उत्तर म्हणून विकेट सुद्धा मिळवलाय. रोहित वैती बॉलिंग मार्कवरती तयार. त्यांच्या समोर अमोल भगत. अमोल भगतसाठी हा चेंडू मन बनवून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू निघून जात होता, अडवला जातोय, फेकी केली जाते. तोपर्यंत एकच धाव. एका वेळेला असं वाटलं होतं की अमोलनं विदाऊट कॉलिंग धावलेत की काय, समजलं नाही की समोरून सुद्धा फलंदाज धावत असताना दिसलाय. लेगबाजचा इशारा पंचांकडून आला. सिंगलने धावफलक पुढे गेलं. 69चा पाठलाग आहे आणि म्हटल्यानंतर त्याच्यासाठी आवश्यक धाबा किती आहेत या मनामध्ये ठेवत असताना योग्य तो प्लॅन झालेला असणार आहे. आता प्लॅन एकाचाच नाही तर दोघांचा झालाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने सुद्धा प्लॅन केलेला आहे. आता कोणाच्या प्लॅनिंगमध्ये किती मोठी ॲक्युरेसी आहे त्याच्यावरती हा रिझल्ट असणार आहे. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंडर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, परंतु त्याला नाही समजला. दीपक थोडे सरप्राईज झाले या चेंडूने. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा आपण बघताय. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग, त्याचा हा थरार. रात्र तिसरी आणि या तिसऱ्या रात्रीमधील चालू असलेला खेळ. खूप साऱ्या गोष्टी या स्पर्धेला आकर्षित करणाऱ्या राहिल्यात आणि त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. सुरुवातीला शफल झाले आणि शफल होत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायचं मन बनवलं होतं दीपकने, पण चेंडूच्या गतीमधलं परिवर्तन बीट करत असताना पाहायला मिळालं आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता. मागील 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव गेली आहे. आता एक धाव गेल्यामुळे येणारा 3 चेंडूवरती मोठा फटका मारणं ही गरज बनून बसले फलंदाजाची. बघूयात काय घडतंय. शॉर्ट बॉल. या चेंडूला कव्हर पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे तसा थांबला, त्यानं टिपला झेल. फलंदाज बाद. मैदानाबाहेर जावं लागतंय दीपकला. थँक्यू रिझे. फोरआर्मचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झाला. दुसरी विकेट दीपक बुरकून बाद आणि त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज पारस आलाय. पारस पारसाठी हा चेंडू. रोहितचा चेंडू लेटकट केलाय. चेंडू गलीमधून निघून चाललाय. थर्ड मॅनच्या दिशेने वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आउटफिट फास्ट. चेंडू सीमारेखा पार. बीजीपीएल चौकार. थँक्यू डीजे. दिमागदार फटका होता. यूज ऑफ द पेस. गतीला
वापरलं गेलं. शरीरापासून लांबचा चेंडू थोडासा उशिराने खेळले, कट केलं, स्लाइस केला, हलकासा स्लाइस होता आणि चेंडूने गली रिजनमध्ये जात असताना थर्ड मॅन गाठलं. 4 धावा मिळाल्या आणि 4 धावाने धावफलक वाढलं. आलेल्या डॉटचा, आलेल्या विकेटचा दबाव झुगारण्याचं कार्य या चौकारानं केलंय. पुन्हा एकदा यावेळेला द्विधा मनस्थितीमध्ये बॅट उभी ठेवून तुम्ही कटचा फटका नाही खेळू शकत, नाही लेट कट करू शकत. बॅट उभी ठेवून तुम्ही फक्त अप्परकटसाठी जाऊ शकता, पण यावेळेला फटका फसला. मन बनवलं तर ते बिघडलं. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 वरती 2 टीम प्रताप ट्रान्सपोर्ट. कडक त्याचं कारण काय? कारण एकच आहे, रजनी स्पर्धा भरवणं सोपं काम नाही आहे. आणि मागील 2 वर्षापासून या वैतरणामध्ये तुम्हाला ही वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग ही रात्रीच्या सत्रात खेळवली जाते. म्हणजेच रजनी क्रिकेटचा आनंद या सगळ्यांना घ्यायला मिळतो. एका रंगाचे टी शर्ट, ट्रॅक प्रत्येकाच्या अंगाखांद्यावरती आपण पाहतोय. परत या सर्कलला ती LED लाईट, मैदानाच्या चारी बाजूने प्रत्येक संघासाठी असलेले ते स्टँड, व्यासपीठावरती जे व्यासपीठ आहे ते पूर्णपणे ओपन आणि अगदी क्लोज आणि समोर मैदानाच्या असलेले ते ट्रॉफ्यांचा एक टेबल. साऱ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आकर्षित करणार आहेत. आकर्षित का करतायत? कारण कनेक्टिव्हिटी फास्ट आहे, कनेक्टिव्हिटी एकदम जवळ आहे प्रत्येक गोष्टीची आणि त्यामुळे या स्पर्धेचं रूप काहीसं वेगळं दिसतं. तुम्ही लाईव्हवरती बघाल तर हा कुठला तरी मोठ्या पटलावरचा, म्हणजे आत्ताच्या घडीला ज्या मोठमोठ्या टुर्नामेंट होतात, बिग बॅश म्हणा, ग्रामीण बिग बॅश म्हणा किंवा ऑल इंडिया ओपन म्हणा, त्या धाटणीची स्पर्धा वाटायला लागली आहे. पण महाराष्ट्रामध्ये आता एक वेगळं फॅड आहे. कसलं फॅड आहे तर प्रीमियर लीगचं. गावामध्ये, विभागामध्ये, पंचक्रोशीत, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात लीग चालू आहेत. बॉल तयार, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धाडस केलं, मोठा फटका मारण्याचं, फटका फसला हवेत. रनिंग कॅच अमोल भगतचा स्टनिंग पद्धतीने घेतलाय. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीने हा फटका खेळला गेलाय. गुडलेदोरून चेंडू सरळ जात होता, आंबॉल होता आणि त्या चेंडूला ऑन साईडला तडवण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करायचं होतं, पुल करायचं होतं, शरीरापासून लांबून खेळलंय, खेचलंय आणि त्यामुळे चेंडूची उंची थोडीशी जास्त, मोठा पल्ला गाठत असताना चेंडूवरती नजर बनवून ठेवली आणि सुंदर कॅच टिपलाय महेंद्रने. मंथन वैतीला मिळाली विकेट. मंथन वैतीनं पहिल्याच चेंडूवरती मोठा अडसर दूर केला. अमोल भगतचं बाद होणं म्हणजेच या टॉप ऑर्डरला कोलॅप्स केल्यासारखं आहे. महत्वाचे खेळाडू पण तंबूच्या दिशेने गेलेले आहेत. कृतिक तिथिक्ष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 14 वरती 3 आहेत. 69चा पाठलाग करत असताना CRR 6.46 आणि RRR 14.35. 14.35च्या सरासरीने धाबा बनवायच्या आहेत. बघा, हे ज्या वेळेला तुम्हाला समीकरण किंवा ती सरासरी दिसते त्यावेळेला वेळीच तुम्हाला पावलं उचलणं गरजेची. एकदा का 15ची सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पार झाली की तो मानसिक जे दडपण आहे ते गोलंदाजावरती हळूहळू निघून जात असतं. जोपर्यंत 15च्या तुम्ही आतमध्ये आहात तोपर्यंत थोडं टेन्शन बॉलरला आहे. बोला तयार, पुन्हा एकदा फलंदाजासाठी यावेळेला बॅटची वरची गाडा घेऊन चेंडू निघून गेलाय. बॅटचा वेग तितकासा जास्त नाही आणि म्हणून चेंडूची गती तेवढी कमी. चेंडू हळूहळू मागे निघून गेला. थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट होते. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचले. फिफ्टीन फॉर 3. 2 चेंडूचा खेळ झाला. मंथन वैती पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये तयार. बाकी हँड टाकण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बघा, खेळपट्टीने सुद्धा रूप बदललंय. पहिल्या दिवसातला खेळ, त्यानंतर दुसऱ्या दिवसातला खेळ आणि तिसऱ्या दिवसातला खेळ, बदल थोडासा बघायला मिळालाय. पहिल्या दिवसामध्ये 69, 74, 77, 68, 43 या साऱ्या धावा बघायला मिळाल्या. पण कालच्या दिवसामध्ये तसं नाही चित्र बघायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये 1-2 मॅच सोडले तर बाकी साऱ्या लो स्कोरिंग झाल्या. एक लो स्कोरिंग हाय व्होल्टेज बनली होती. एकाचा सहज पाठलाग झाला होता
आज सुरुवात 69 ने. पावलं चुकलीत, वेळीच स्वतःला थांबवलं मंथन वैती. बघा दुरून तुम्ही मंथनला बघाल तर चांगला आणि दांडगा अनुभव असल्यासारखं वाटतं, पण मंथनच्या जवळ गेलात तर बघाल तर हा तर 17 वर्षाचा आहे. एज ऑफ 17 आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या कौशल्याला आत्मसात केलंय आणि स्वतःला ज्या पद्धतीने ते प्रदर्शित करतायत त्याला बघता कौतुक करावंसं वाटतंय. खूप सारं कौतुक. मंथनचा पुढील चेंडू यावेळेला गुडलेस स्पॉटवर उडाला होता. चेंडूला पॉइंटेड डोक्यावरून आला होता. फटका फसलाय पारसचा आणि पारस बाद. थँक्यू. 15 for 4. फिफ्टीन फॉर 4. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकातला खेळ मार्गस्थ. 15 वरती 4. हो शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला. लेटखेट काढण्याचा प्रयत्न. फटका फसला नाही. कोणत्या प्रकारचा संपर्क आणि तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 संघाचा धावफलक 15 वरती थांबलंय. 4 गडी बाद झालेत आणि आता फक्त 1 धाव या षटकामध्ये आले. मंथन वैतीचं षटक जर आपण बघाल तर त्याच्यामध्ये 2 ओव्हरमध्ये 9 धावा त्यानं खर्च केला आणि 3 विकेट घेतल्यात. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूया चौथ्या षटकाकडे. एकत्रित आपण पुढे जाऊ एकमेकाच्या चुकामुकांना सुधारत. बघा आणि जो संघ काल जिंकला त्या संघाचे संघ मालक म्हणजे प्रताप ट्रान्सपोर्ट तोच संघ यावेळेला गुड 11चा बॅटिंग करताना दिसतोय. 15 for 4. विशेष आभार त्या पुरस्कर्त्यांचं जे संघांना म्हणजे घेतात त्यांची संघ मालकी स्वीकारतात. त्याच्या मागे होणारा खूप सारा खर्चाचा जो काही डोंगर आहे तो ते आपल्या खांद्यावरती घेऊन चालतात आणि त्यामुळे तर आपल्यासारख्या सगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते मोठमोठ्या पटलावरती. 18 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. 18च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. पहिलाच बॉल इनसाइड आउट. चेंडू चाललाय कवचच्या डोक्यावरून नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्यानं टिपला झेल. फलंदाज बाद. विकेटचं बटन तितिक्ष डिपार्ट्स. थँक्यू डीजे. 17 चेंडू आता 54 धावांची गरज. विकेट आली पहिल्याच चेंडूवरती. फटक्यामध्ये कुठे कमीपणा जाणवला. नक्कीच क्रीजचा कोण्याचा वापर करणं गरजेचं होता. ज्यावेळेला मागे गेले त्यावेळेला चेंडूच्या रेषेमध्ये थोडेसे हलके सफल होणं गरजेचे. इनसाइड आउट खेळत असताना बॅट थोडीशी उशिराने आली आणि त्यामुळे फटका जास्त वेळ हवेमध्ये फसला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
तैनात होता आणि त्यामुळे तो झेल झालाय. फलंदाज बाद झालेत. आता नवीन फलंदाज निखिल आलाय. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बॅटची काडा घेऊन मागे निघून गेलाय. खेळायचं होतं कुणाला, धावायचं होतं कुणाला, तर धीरज काही न करता मैदानाबाहेर येतोय. अजून एका विकेटचं पतन गॉन. थँक्यू. 16 चेंडू 54 धावांची गरज. बॅक टू बॅक विकेट आल्यात. एक झेलचीच्या रूपानं, एक धावचीच्या रूपानं. नव्यानं आलेला फलंदाज मनीष. हो, समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू यावेळेला निघून गेलाय. वाईड इश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू होती. हो, व्हॉट अ फील्ड. सुंदर क्षेत्ररक्षण. सगळं काही चांगलं घडत असलं की अशा प्रकारच्या फिल्डिंग आपोआप होतात. याला मोमेंटम म्हणतात. आणि तो मोमेंटम पूर्णपणे आता झुकता श्रीराम 11 कसराळी या संघाच्या बाजूने. श्रीराम कसराळीचा कालचा आणि परवाचा दिवस तितकासा चांगला नव्हता राहिला, पण आज सुरुवात कडक करत असताना पहिल्याच सामन्यामध्ये दावेदारी पेश करतायत. आडव्या पाटण्या खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने आणि खाली राहतोय. पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त स्वरूपाची धाव. धाव फलकामध्ये ऍड होईल. 18+6. निखिल 2 धावा त्यानं बनवल्यात. मनीष नव्यानं आलेले फलंदाज जे नॉन स्ट्राईक एंडवरती अजूनही उभे आहेत. डगआउट में वातावरण थोडं चिंतेचं प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाचं. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फुलालण्याचा चेंडू होता, त्याच्यावरती कोणतंही उत्तर नव्हतं. डॉट बॉल बघावा लागतोय. 7व्या आणि 8व्या नंबरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून कोणत्या प्रकारच्या तुम्ही अपेक्षा करणार? पण टेनिस क्रिकेट हा असा खेळ आहे, तिथे तुम्हाला शेवटच्या खेळाडूकडून सुद्धा मोठमोठे फटके हवे असतात. इथून जर का येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार झाले, मॅचमध्ये वेगळा टर्न बघायला मिळेल. मोठा टर्न बघायला मिळेल आणि चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने निघून चालाय. लॉंग ऑफच्या दिशेनं मिड ऑफच्या डोक्यावरून 1 बाउंस, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 22/6. खूप चांगला बॉलिंग अटॅक काम करत असताना दिसतोय. श्रीराम कसळे या संघाचा समोरच्या दिशेने फोरआर्मचा वापर करून, ओ काय फिल्डिंग आहे. रणजित मन जीत केलंय त्यानं, मन जिंकलंय त्यानं आणि चेंडूला आतमध्ये ढकललंय. स्टनिंग फिल्डिंग. हाच तर क्लास आहे जो तुम्हाला वर्षानुवर्ष आत्मसात करायचंय किंवा त्याच्या एक स्टेप पुढे जायचंय. बघा ही फिल्डिंग कशी केली आहे. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, बिलकुल डाऊन द ग्राउंड, आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत असताना काही वेळ हवेमध्ये राहिले आणि चेंडूला आतमध्ये ढकललंय. धाबा किती काढल्या? 1, 2, 2 काढल्यात. 2 वाचवल्यात आणि 2 वाचवल्यानंतर इक्वेशन मध्ये बदल. आता 12 चेंडू 45 धावांची गरज. थँक्यू. 12:45. 24-6. चला जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारी टीम. सगळ्यांच्या माहितीसाठी आज सामने थोडेसे उशिराने सुरू झालेत ॲज कम्पेअर्ड टू दी पास्ट 2 डेज.
पहिल्या दिवसाचा सुद्धा खेळ ज्या वेळेला झाला त्यावेळेला सुद्धा जितक्या हुशारीने झाले नव्हते तितक्या आज वेळ लागली आहे चालू होण्यासाठी. त्यामुळे आपण सगळ्यांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायला अशीच अपेक्षा आहे. 12:45 1-2 मॅचेस बघितल्या मागील 2 दिवसामध्ये. त्या 2 मॅचेसमध्ये तर त्या 2 मॅचमध्ये आपण काय बघितलं होतं तर शेवटच्या काही षटकांमध्ये सामना बदलताना दिसला होता. परिस्थिती बिकट असताना सुद्धा 6 षटकांमधले 3 टप्पे, पहिले 2, मधले 2, शेवटचे 2. शेवटचे 2 12:45 निर्णायक आहेत. बघूयात काय घडतंय. ओ मागे चेंडू निघून चाललाय. गुडलेनवरून चेंडूला अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न बॉलरने केलाय आणि त्याच्यावरती त्याला यश मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. महेंद्रच्या हातामध्ये चेंडू. महेंद्रने तो स्टनिंग कॅच घेतला होता. रनिंग मोठी धाव घेऊन लांबचा पल्ला गाठून खूप मोठा तो चेस होता त्या बॉलचा आणि त्याच्यावरती झेल टिपल्यानंतर मिळालेला कॉन्फिडन्स. पुढील बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक रणजित पुन्हा फ्रेम मध्ये आलाय. रनआउटची अपील, रनआउटची संधी. पंचांचा बोट सरळ हवेत. फलंदाज बाद. मैदानाबाहेर जावं लागेल. निखिलला गॉन. फिल्डिंग, फेकी, थ्रो नंतर फलंदाज बाद. धावचीच्या रूपाने माघारी परतावं लागलं ते निखिलला. निखिलची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज बळीराम पाटील. बळी मैदानाच्या आतमध्ये आलेत. 10 चेंडू 44 धावांची गरज आहे. पंचवीस वरती 7. यावेळेचा शॉर्ट बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न. बॅट हळूवार पद्धतीने आली होती. बघा या खेळपट्टीवरती खेळत असताना तुम्हाला शॉर्ट बॉलचा सराव करायचा आहे. तुम्हाला इथून उसळी घेणाऱ्या चेंडूवरती सोल्युशन काढायचे. मग तुम्हाला बॅट जमिनीवरती टेकायची की हवेमध्ये ठेवायची, बॅकलिपला किती मागं न्यायचं, बॉटम हँडला कसं वापरायचं, मागच्या पायावरती येऊन किती प्रमाणात कशा चेंडूवरती खेळायचंय, या साऱ्याचा अभ्यास केल्यामुळे तुम्ही या खेळपट्टीवरती यशस्वी नाही होऊ शकत. बोला तयार. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड सरळ निघून गेलाय चेंडू. कृतिका एंटरप्राइजेसच्या डगआउट मध्ये 6 धावांसाठी षटकार. थँक्यू टू से. यासारखा प्रेमळ फटका दुसरा कोणताच नव्हे. ताकद नाही लागत याला चेंडूवरती येणं म्हणतात. त्या चेंडूच्या गतीला आपल्या बाजूने झुकवल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे दिशा देणं म्हणतात. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी पाठवलंय. षटकार आलाय. 8:38. इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. मॅच बदलेल. हो शरीरापासून लांबून यावरचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंच वळतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव अवांतर. क्रिकेटिंग म्हणतात ना, ज्या वेळेला समालोचन केलं जातं त्यावेळेला अनेक वेळा रायमिंग वर्ड्स जुळणं गरजेचं असतात ज्यावेळेला कोणताही समालोचन करतात. आणि त्यामुळे अनेक असे शब्द बाहेर निघाले. त्याच्यापैकी हा शब्द होता समांतर अवांतर. 8:36. 2 मोठे फटके मॅच मध्ये परत आणतील. प्रताप ट्रान्सपोर्टला बॅटची एज कडा. फक्त हात टाकला आणि हात टाकल्यानंतर चेंडू हातामध्ये बसलाय. फलंदाज बाद. 8व्या विकेटचं पतन मनीष डिपार्ट्स.
थँक्यू. कोणी धोका त्याला कोणाच ठाऊक आमच्या डीजे मास्टरला. इतक्या रात्री ते सुद्धा. सत्यवान सापणे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आमच्या स्कोररमध्ये षटकारांचे बादशाह. गरज आहे पण आता इथून षटकारांची. बॅक टू बॅक षटकार मारले. सत्यवानना आपलं नाव उज्ज्वल करण्याची सुवर्ण संधी आहे असं मी म्हणेल. किमान या चेंडूवरती तरी मोठा फटका यावा अशी अपेक्षा प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 या संघाला 92-82. नेक्स्ट बॉल. समोरच्या दिशेने खेळले चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल. रणजित चेंडूवरती येत आहेत. एक धाव येते. षटक क्रमांक 5 संपलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 34 वरती 8. प्रताप ट्रान्सपोर्ट 92-82. धूप में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला न पड़ जाए. थँक्यू. RCB 4.2 चेंडूवरती 60 धावांवरती खेळते. बॅटिंग करणाऱ्या टीमला तो एक आनंदाचा क्षण म्हणावा कारण त्यांची जर्सी आणि RCBची सेम आहे. इथे दुःख तर तिथे आनंद. 6:35. मला वाटतं असंख्य खेळाडू हे RCBचे हार्डकोर फॅन असावेत. सत्यवान सापणे स्ट्राईक एंडवरती आहेत. बघा सत्यवान म्हटले की ही VGPL साठी त्यांनी केलेली ती मेहनत. या संपूर्ण स्पर्धेची आखणी करत असताना त्याची नियमावली, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन कशा प्रकारे होणार, कशा स्वरूपात होणार, त्याचा दिवस कोणता असणार, कोणत्या दिवशी किती मॅचेस होणार, सगळ्या आयोजनामध्ये प्रायोजनामध्ये त्याचा मोठा वाटा. यावेळेचा फुल टॉस बॉल आणि चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक एक नव्हे दोघे जण आळीपाळीने फिल्डिंग करतायत. एकदा तू कर एकदा मी करतो. इट्स अ नो बॉल. नो +1. 2 धावा. पंचांनी सांगितलं 22 चरपाने ही एक धाव मिळेल. 9ची धाव सुद्धा त्यामध्ये ऍड होईल म्हणजे 6 चेंडू जशीच्या तसे. धावांमध्ये थोडासा कमीपणा. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. बळीराम यावेळेला त्रिफळाची. पण फ्री हिट वरती एवढा राग त्या स्टंप वरती काढणं योग्य नव्हतं. समोरच्या दिशेने धाव घेतली गेली. ज्या वेळेला समोरच्या दिशेने चेंडू गेला रणजित पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलेत. बघा कशा पद्धतीचा हा चेंडू होता. यार्कर डिलिव्हरी. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु बफिंग क्रीज जवळ चेंडू पडल्याने ऑफ स्टंपला टार्गेट केलं. त्रिफळा उद्ध्वस्त झाला. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. 37.8. हॅलो चला शेवटचा आणि अंतिम षटक. दुसरा बिमर. 2 बिमर हाताळले गेलेत गोलंदाजाने आणि त्यामुळे हॅलो चंद्रकांत भोईर चंदू. येस. नेक्स्ट बॉल फ्री हिट. चंदू ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांना पुढचा चेंडू हाताळत असताना फ्री हिट असणार आहे असं पंचांनी सांगितलं. फ्री हिट वरती कसा हल्ला केला जातोय पाहूयात.
हो, यावेळेला वेट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर गती थोडी कमी होत असताना एक्स्ट्रा हातामध्ये गेलं. डॉट बॉलची सांगता होते. सामना थोडा कंट्रोलच्या आता बाहेर आहे. मात्र औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी. पण काही अशा प्रकारचे चेंडू या स्पर्धेमध्ये दिसल्यात की त्याला बघता ही औपचारिकता वाटत नाही. अजूनही संधी आहे असं कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये वाटतंय. 4 चेंडू 30 धावांची गरज. बॅक ऑफ द हँड, फटका फसला. चेंडू उंच हवेत. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे गेला पण चेंडू त्याला सखावत असताना निघून गेलाय. सीमारेखा पार. लॉंग स्टॉपच्या दिशेने येतोय चौकार. थँक्यू. श्रीराम 11 कसराळी संघ. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप चांगला आहे असं या पहिल्या सामन्यात आपल्याला दिसून आले. कारण ही मॅच जी आहे ती त्यांच्या बाजूने थोडीशी झुकती वाटायला लागली. प्रताप ट्रान्सपोर्ट हा संघ अडचणीमध्ये. पहिल्याच सामन्यामध्ये त्यांच्या वाट्याला जवळ पराभव आल्यासारखा आहे. लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड करे रणजित. तोपर्यंत एकदा फलंदाजाने धावून कंप्लीट केली. रणजित म्हटलं की तुम्हाला त्याचा वावर या स्पर्धेच्या पहिल्या मॅच पासून आतापर्यंत बघायला मिळाला आहे. मग कधी व्यासपीठावरती, कधी व्यासपीठाच्या बाजूला, कधी खेळताना, कधी आयोजक प्रायोजक म्हणून बसताना, साऱ्या गोष्टींमध्ये रणजित तुम्हाला दिसलेला असेल. ओ, यावेळेला मागचा पाय वाकवत असताना चौकार टेकवलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. सीमारेखा पार. 4 धावा. चौकार. थँक्यू. गाणं पुन्हा ऐकूयात. पण सत्यवान सापण्याच्या या बॅटमधून चौकार येणं म्हणजे त्याने या स्पर्धेमध्ये जी काय मेहनत घेतली त्याचं सार्थ झालं असं म्हणावं लागेल. कुठेतरी ते समाधान त्याच्या मनाला मिळालेलं असणार हा चौकार मारल्यानंतर. कारण त्याच्यापर्यंत बॅटिंग येणं तितकंसं शक्य नव्हतं, परंतु या मॅच दरम्यान ते शक्य झालंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. सत्यवान पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. फील्डची सजावट थोडीशी बदलवली जाते. पुन्हा एकदा चंदू तयार. चंदू समोर सत्यवान. लास्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळणं पसंत केलं पण चेंडू शरीराचा वेध घेत असताना मागे निघून गेला. थडव्यांमध्ये क्षेत्ररक्षक शॉटमध्ये तैनात होते. त्याने चेंडूला अडवलं. तोपर्यंत लेग बायचर पण एक धाव आली. सामना संपला. सामना जिंकला टीम श्रीराम कसराळी या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 9282 या संघाला हार्ड लक. यानंतरचा होणारा सामना जाणतारा जाखार्डी विपक्ष यशमीत 11 गाजकोपरी. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो टीम जाणताराचा खार्डी. आय थिंक त्यांनी निर्णय घेतलाय. त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण करायची आहे. लगेचच पुढच्या सामन्याला सुरुवात होईल आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा मानकरी मिस्टर रोहित वैती ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. यशमीत 11 गाजकोपरीने टॉस जिंकलाय. निर्णय काय घेतलाय? फिल्डिंग. जर फिल्डिंग असेल तर फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंग असेल तर बॅटिंगसाठी 2 फलंदाज पाठवा. मला वाटतं